ओशिवरा येथील मेगामॉल समोरील स्वाती सोसायटीच्या लॉन्ड्री शॉपला मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली आणि यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग विझवली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आगीत तळमजल्यावरील 2 शॉप व पहिल्या मजल्यावरील 2 ऑफिस जळाली आहेत। गुहागर तालुक्यात माळरानाला भीषण वणवा लागला। या वणव्यामुळे परिसरातील गिंवी, देवघर, झोमडी आदी गावातील शेतकऱ्यांचं काजूची झाडं, नारळ, आंबा, गवत जळून खाक झालं आहे। सलग 4 ते 5 तास हे माळरान जळत होतं आणि ही आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत जवळपास 3 ते 5 किलोमीटर परिसरातील माळरान जळून खाक झालं होतं। पुण्यात अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर येथे पीएमपीएलची बस जळून खाक झाल्याची घटना घडली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून पीएमपीएलच्या बसेस पेट घेण्याचं प्रमाण आता वाढत चाललंय। वसईत वडिलांनी स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुलाच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी मुलाच्या वडिलांसह त्याच्या साथीदारांना चांगला चोप दिला आणि या दोघांनाही नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं असून वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावात शाळेतील 3 विद्यार्थी शाळेत आल्यावर घुमू लागत असल्याची विचित्र घटना घडत आहे आणि हे 3 विद्यार्थी शाळेत आल्यानंतर सापासारखे सरपटत वर्गात प्रवेश करतात। त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कराड तालुक्यातील उमरज येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी आले असता ते बसलेल्या स्टेजवर अचानक एक वानर आल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे कार्यक्रमात आलेले नागरिक भयभीत झाले। यावेळी वानराने अनेक हरकती करत स्टेजवरच आपलं ठाण मांडलं। अखेर काही वेळाने हे वानर स्वतःच निघून गेल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। जावळी आणि सातारा तालुक्याचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले वाढप्याच्या भूमिकेत दिसून आले। जावळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी हरिपाठानंतर महाप्रसादावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी जेवणासाठी बसलेल्या पंक्तीत नागरिकांना पुरणपोळीचं टोपलं घेऊन थेट वाढण्यास सुरुवात केली। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात माणदेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महिलांचे कुस्ती सामने रंगले आणि या सामन्यांचं हे सलग 3रं वर्ष आहे। यावेळी माणदेशी चॅम्पियन्स विरुद्ध मुंबई चॅम्पियन्स असा सामना रंगला आणि माणदेशी महिला कुस्तीगिरांनी हा सामना जिंकला। मुंबईतील गोरेगावमध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात कोकणाच्या पारंपरिक खाद्यपदार्थांसह विविध वस्तू देखील ठेवण्यात आल्या। तसंच या महोत्सवात पर्यावरणपूरक वस्तू ठेवण्यात आल्या असून त्यात ई रिक्षा, ई सायकल, ई कार, ई बस या गाड्याही ठेवण्यात आल्या असून या गाड्या पाहण्यासाठी लोक गर्दी करतायत। वाशीच्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये जागतिक विक्रम साध्य करण्यासाठी 69 कॅरियेज असलेल्या सर्वात लांब लेगो ट्राय ट्रेन तयार करण्यात आली। लेगो ट्राय ट्रेन या ब्रँड व नेक्सस मॉल या रियल इस्टेट कंपनीने ही ट्रेन तयार केली असून ट्राय ट्रेन विभागातील सर्वाधिक कॅरेजेस असलेल्या या ट्रेनची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। 35 फूट लांब असणारी सिंगल लोकोमोटिव्हवरील 69 कॅरियेज लोगो ट्राय ट्रेन तयार करून त्यांनी हा विक्रम जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे। दिंडोरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पांचं प्रदर्शन आदिवासी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलं होतं। आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आला। जालन्यातल्या जिल्हा परिषद शाळेत 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनातील बालशास्त्रज्ञांची मांदियाळी बघायला मिळणार आहे आणि या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण आणि लोकसंख्या शिक्षण या विषयांवर विविध प्रतिकृती आणि मॉडेल तयार केले। बॉलिवूडमधील कलाकारांनाही आता सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलची भुरळ पडली। सर्वसामान्य अश्वशौकीनांप्रमाणे सिने अभिनेते शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग यांनी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलच्या प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे आणि यावेळी या कलाकारांनी एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घेऊन चेतक फेस्टिवलमधील घोडे बाजाराला भेट देऊन घोड्यांची पाहणी केली। इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मेघडंबारीची अनावरण सोहळा आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। शिवरायांच्या पुतळ्यास मेघडंबरीची आवश्यकता असल्याचं पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर हा सोहळा संपन्न झाला।
परतूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर शासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसून शेतकऱ्यांनी कर्जमाफी देण्यात शेतकऱ्यांना यावी, बोंडअळीचं अनुदान त्वरित जमा करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषणादरम्यान खंजीर वाद्य वाजवून भजन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। ऐरोली येथील संतोष साळुंखे यांच्या 8 वर्षीय मुलगा गौरव याच्या श्वासनलिकेत चिठ्ठी अडकल्याची घटना घडली। यावेळी मुलाच्या वडिलांनी गौरवला सायन रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या श्वासनलिकेतील अडकलेली चिठ्ठी काढण्यात आली। जळगाव येथील पोलीस शस्त्र प्रदर्शनातून चक्क पोलिसांसमोरून रिव्हॉल्व्हर लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली। या रिव्हॉल्व्हरची किंमत अंदाजे 15 ते 16,000 असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी रामानंदन पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमध्ये मॅगी खाल्ल्याने आर्यन माळी या 6 वर्षाच्या मुलाला जुलाब आणि उलट्या झाल्यात। यावेळी मॅगीच्या पॅकेटची पाहणी केली असता मॅगीमध्ये अळ्या आणि बुरशी मोठ्या प्रमाणात आढळून आली। ही गोष्ट आर्यनच्या आजीच्या लक्षात न आल्याने आर्यनला हा त्रास सहन करावा लागला। पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट विकणाऱ्यांकडे सध्या हेल्मेट खरेदी करणाऱ्यांसाठीची मोठी गर्दी आहे। TV9 ने या हेल्मेटची क्वालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी रस्त्यावर हेल्मेट आणि शोरूममधून एक हेल्मेट विकत घेण्यात आलं। या दोन्ही हेल्मेटवर ISI ट्रेडमार्क होता आणि या दोन्ही हेल्मेटवर हातोड्याने प्रहार केला असता रस्त्यावरून खरेदी केलेले हेल्मेट हातोड्याच्या एका फटक्यात तुटल्याचं समोर आलं। औरंगाबादचे श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी युद्ध पातळीवर काम व्हावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे वर्ग करून शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावी अशी मागणी वैजापूर तहसील कार्यालयासमोर करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। हेल्मेटची किंमत क्षुल्लक आहे, पण वापरण्यामागील त्याचा हेतू उदात्त आहे। हेल्मेट सक्तीमागील हेतू चांगला असेल तर कोणीही विरोध करू नये असं सांगत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी पुण्यातील हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला। जनतेच्या काळजीपोटीच हेल्मेट सक्ती केल्याचं सांगत त्यांनी हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येत असून या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेसाठी प्रशासनाने महानगरपालिकेच्या पार्क स्टेडियमची निवड केली असून स्थानिक पदाधिकारी 5 दिवसांपासून शहरातील अनेक जागांची पाहणी करत होते। मात्र जिल्हा प्रशासनाने पार्क स्टेडियमची जाहीर सभेसाठी निवड केली। सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पार्क स्टेडियमची पाहणी केली। या सभेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी देखील सुरू केली। राष्ट्रवादी पक्षाची लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं। राफेलवर खुली चर्चा सुरू झाली हे चांगलंच झालं, मात्र राफेलमध्ये घोटाळा आहे हे नक्की असून मोदी मौन सोडायला तयारच नाहीत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। अटल पेन्शनच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्याची योजना सरकार लवकरच आणणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। सांगली येथील जिल्ह्यात विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव आणि मुंबई येथील सभेला परवानगी नाकारल्यानंतर भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांची पहिली सभा अमरावतीमध्ये पार पडली। यावेळी आझाद यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर आणि दलित मुस्लिम विरोधातील कारवायांवर टीका केली। तर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर सहन केला जाणार नाही असा इशाराही आझाद यांनी सरकारला दिला। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास अशी उत्तरं देखील दिली। संघाच्या शिस्तीमुळेच आज आम्हाला मान मिळत आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आणि त्याचबरोबर नागपूरने मराठीसाठी सर्वाधिक बलिदान दिलं। हिंदी भाषक राज्याची राजधानी केवळ मराठी भाषेसाठी महाराष्ट्राची उपराजधानी झाली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रीतम मुंडेच असतील यात कोणतीच शंका नाही असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत बीड येथे भाजपची बैठक पार पडली आणि यामुळे राष्ट्रवादी आता नेमका कोणता उमेदवार उभा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
शिवसेना आणि भाजप युतीसाठी प्रयत्न कायम सुरूच आहेत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांना युती व्हावी अशी इच्छा आहे। त्यासाठी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली।